महाराष्ट्र सरकार के कैबिनेट मंत्री गुलाबराव पाटिल ने बेळगाव को केंद्र शासित प्रदेश बनाने की मांग की है। उन्होंने कहा कि बेळगाव में मराठी भाषी लोगों के साथ जो अन्याय हो रहा है उसे देखते हुए यह कदम उठाया जाना चाहिए। केंद्र शासित प्रदेश करायचा की मुंबई केंद्र शासित प्रदेश करावा। बेळगावच्या आणि मुंबईच्या बरोबरीची तुलना करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांना माझा सवाल आहे की मुंबई ही अशी आहे की मुंबईने पूर्ण देशातल्या आणि जगातल्या लोकांना आपल्या कुशीमध्ये सामावलेला आहे आणि तिने असा कधी काही भेदभाव केलेला नाही। जोही परप्रांतीय येतो, दुसऱ्या राज्यातला येतो, तो पोट भरून तिथे राहतो, खातो, पितो, सगळं करतो, पण बेळगावमध्ये जो मराठी भाषिक आहे त्याच्यावर जो अन्याय होतोय त्या अन्यायाचा विचार जर केला तर मुंबईमध्ये असे कुठल्याही माणसावर अन्याय मुंबईने कधी केलेला नाही। मुंबईने उलट सामावून घेतलेला आहे। या बेअक्कल काँग्रेसच्या आमदारांना माझा सवाल आहे की जर तुम्ही एवढं या ठिकाणी मुंबईच्या बाबतीमध्ये काळजी करत असाल तर बेळगावच्या मराठी माणसांवर जो अन्याय केला जातोय त्याच्याकरता त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्हीच नव्हे तर सगळ्यांची ही मागणी आहे की बेळगाव हा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे। मुंबईला तोडणाऱ्या बऱ्याच लोकांचे स्वप्न मागच्या काळामध्ये महाराष्ट्रीयन लोकांनी फेल केलेले आहे, त्यामुळे त्यांचे जे मुंगिरी लालचे हसीन स्वप्न आहेत ते कधी सक्सेस होऊ शकत नाही। मुंबई ही महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राची असणार आणि देशाची ती आर्थिक राजधानी असणार आहे।